नारद मुनींनी मंगलाष्टक गायला सुरुवात केलेली आहे. नारद मुनी मंगलाष्टक गातात. राजा भीमक रुक्मिणी नयनी देखो निचित ताकरी ही कन्या सगुणावरा नृपवरा कवना सम्या देईने आता एक विचार कृष्ण नवरा त्यासी समर तू म्हणे रुक्मा पुत्र वडील त्यासी पुसणे कुर्या सदा मंगलम मधुर्यो सावधान शुभ मंगल सावधान 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 की पगड़ी बांधे सुंदर आवाला कितना सुंदर लागे बिहारी कितना लागे प्यारा की पगड़ी बांधे सुंदर आवाला कितना सुंदर लागे बिहारी कितना लागे प्यारा ओ पगड़ी बांधे सुंदर आवारा कितना सुंदर लागे बिहारी कितना लागे प्यारा कितना सुंदर लागे बिहारी कितना लागे प्यारा कानों में कुंडल साजे सिर मोर मुकुट बिराजे कानों में कुंडल साजे सिर मोर मुकुट बिराजे सखिया पगली होती जब जब होठ पे बंदी बाजे सखिया पगली होती जब जब होठ पे बंदी बाजे ये चंदा सावरना पारो है ये बाला सुंदर लागे बिहारी कितना लागे प्यारा ओ हो ओ की पगड़ी बांधे सुंदर आंखों वाला कितना सुंदर लागे बिहारी कितना लागे प्यारा कितना सुंदर लागे बिहारी कितना लागे प्यारा कितना सुंदर लागे बिहारी कितना लागे प्यारा पुष्पाचा वर्षाव झालेला आहे. फुलांचा खच पडला. वरून एवढे फुल कोण टाकतायत हे बघितल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं काहीतरी गडबड झालेली आहे मंदिरामध्ये. भगवंताच्या गडामध्ये माल आहे.
रुक्मिणीच्या गळ्यामध्ये माळ आहे. जय जयकार सुरू झाला. भगवान गोपाल कृष्ण की जय. आणि लक्षात आलं सात्यकीच्या उद्धवाच्या बलराम दादा सैन्य घेऊन आलेले होते. अर्जुन भीम नकुल सहदेव सगळे आलेले होते. पाचशे पांडव सगळ्यांनी भगवंताला घेरा टाकला आणि येणाऱ्या सैन्याला थोपवून धरले. सुरक्षिततेमध्ये भगवान गोपाल कृष्ण यांना रथामध्ये बसवण्यात आले. रुक्मिणी रथारूढ झाली. भगवान गोपाल कृष्ण रुक्मिणी उद्धवदेव रथ वायू वेगाने द्वारकेच्या दिशेने निघाला. रुक्मिणीचं हरण झालं, रुक्मिणीचं हरण झालं, रुक्मिणीचं हरण झालं. वार्ता हा हा म्हणता कौंडण्यपुरामध्ये पोहोचली. सगळे योद्धे त्यांनी कंबरी कसल्या आणि युद्धामध्ये उतरले. भगवान गोपाल कृष्णावरती चढाव पत्तवपर्यंत भगवंताचं सैन्य एकदम सावध आणि तयार झालेलं होतं. आलेल्या योद्धांचं आणि भगवंताच्या बाजूने जे होते यांचे घनघोर असे युद्ध झालेलं आहे. सगळे हरलेले आहेत. वक्रदंत, शिशुपाल, जरासंध, दुर्योधन, दुशासन, कर्ण सगळे हरलेले. शेवटी रुक्मिया निघाला परत सैन्य घेऊन. बापाला म्हटलं बहिणीला घेऊन येईल तरच परत येईल, अन्यथा वापस येणार नाही. भगवंत चाललेले होते. रुक्मियानं पाठीमागून भगवंतावरती स्वारी केलेली आहे. भगवंतानं बघितलं रुक्मियाचं सैन्य आलेलं आहे. घनघोर युद्ध झालं. सैन्याची दानापान झाली, पळापळी झाली. भगवंतानं आपला एक बाण सोडला. रुक्मियाचा रथ मोडला. रुक्मिया खाली पडला. रथातली गदा घेऊन भगवंताकडे तो धावला. भगवंतानी आपल्या रथातून खाली उडी घेतली आणि गदा हातामध्ये घेऊन गदा युद्ध सुरू झालं. त्याची गदा मोडून टाकली. त्यांनी तलवार घेतली. भगवंताने तलवार घेतली. तलवारीचं युद्ध झालं. त्याची तलवार तुटली. भगवंतानं तलवार हातामध्ये आहे. रुक्मियाचे केस पकडले भगवंतानं. वार करणार खाली बघते भगवंत. रुक्मिणीनं पायाला विळका घातला. प्रभू क्षमादान द्यावी जी, माझं माहेर आहे. भगवंत म्हटले अगं चेष्टा करतोय मी त्याची, त्याला मारणार थोडाच आहे. माझा मेहुणा आहे तो. मेहुण्याची चेष्टा करण्याचा अधिकार नाही का मला? तलवार त्याच्या डोक्यावरून फिरवली. इथून असं इथपर्यंत सपाचट केलं. इकून असं सपाचट केलं. अर्धी मिशी काढून टाकली, अर्धी दाढी काढून टाकली, विद्रूप बनवला. रुक्मिया अपमानित झाला. पण खरंच रुक्मिया पाणेदार होता. रुक्मिया परत कौंडण्यपूरला नाही गेला. तिथेच त्यानं आपली वस्ती केली. तिथे एक नगर वसल्या गेलं. रुक्मिया तिथेच राहिला. कौंडण्यपूरला परत नाही गेला तो. भगवान गोपाल कृष्ण रुक्मिणीला घेऊन